अरे लाव की कार्यक्रम. अगं बघ की किती चांगलं लावलंय, बघ की. काही पोरं जरा पण मालिका बघून दिनात. मगाशी कुठे होतास तू? मग धरून तर आम्ही रिक्षातच बसलोय. मोबाईल दे. हे काय आहे मग? अरे जरा विचार करून तरी मारायचं. एक तर अभ्यासात पण ढ आणि इथं पण ढच आहे. तिथे सीसीटीव्ही लावला होता आधीच. का मारलं माझ्या भावाला? ते वीरला मारायचं होतं, चुकून तुझ्या भावाला मारलं. हा एवढा दम आहे तुझ्यात मला मारायचा? दम बघायचंय. दम दाखवायचे ना, मग अभ्यासामध्ये दाखव. हो आणि अभ्यासात पुढच्या जन्मीच. चल वीर. अरे दाद्या, तो वीर आलाय सानेच्या घरी. नाईट शिफ्टला वाट लागली ना का? आता जाऊन झोपणार आहे मी. का रे, काय झालं? अरे मामी, थांब जरा, फोन येतोय. अरे ऐक की, अरे माझं बहिणीचं लग्न आहे. कोण फोटोग्राफर आहे कर ओळखीचं? बापाच्या शब्दाला किंमत असली तर फोटोग्राफी सोड. एक मिनिट इकडे दे. हॅलो, हा दादा, मी फोटोग्राफरच आहे. हा ऐका की, अरे चल रे. सकाळी 6 वाजता तिथं हा ठीक आहे ठीक आहे. हा पोचतो. हा. तिचं भाऊ माझा चष्मा कुठे आहे? आणि लय अभ्यासाचा अभ्यास करते तरी या वर्षी 12वीला टॉप करून दाखवतो बघ ह्यांना. जोपर्यंत मी टॉप करत नाही ना, त्यावर बोलणार नाही. या वर्षी 12वीला टॉप करून दाखवतो बघ ह्यांना. ए कुठं चाललंय एवढ्या सकाळचं? आवर तू. अभ्यासच करून देत नाहीत. अगं बरं झालं त्या आधी तिथे रियालिटी काय आली, नाही तर तू त्याच्यावरच प्रेम करत राहिली असतीस. हे आदित्य, प्रत्येक पेपरात तू नापास झालायस, कळतं का तुला काय?
कोणत्या स्कूलमध्ये शिकलास तू? माझं शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा. बरं बरं मी तुला सांगतो. हां हॅलो. हां बोला ना. हो काय नाही ते जिल्हा परिषद शाळेत एक पोरग आलं होतं कामासाठी. तुम्हाला तर माहिती तिथली पोरं कशी असतात, त्यांचं बोलणं चांगलं नसतंय, वागणं चांगलं नसतंय.